वेलकम विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे यश कॉमर्स अकॅडमीमध्ये. या चॅनलवर आपल्याला 12वी कॉमर्समधील सर्व विषय म्हणजे SP, OC, इकॉनॉमिक्स तसेच अकाउंट या विषयाचे सर्व चॅप्टरचे सर्व व्हिडिओ मराठी मीडियममध्ये बघायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करून याला द्यायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला. पण त्याही अगोदर तर मग मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे अंतिम भागीदारांची अंतिम खाती, त्याची ओळख, अंतिम खात्यांची ओळख व त्यावरील पहिलं अंतिम खात्यामधील पहिलं खाते म्हणजेच व्यापार खाते याचा प्रारूप आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही या लेसनवर असलेले पहिलेचे व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याची लिंक वरती आय बटन व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम ते व्हिडिओ बघा, नंतरच या व्हिडिओला बघायला सुरुवात करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला. चला मग आता आपण अंतिम खात्यांचा प्रस्तावना बघूया. एकल व्यापारी संस्थेप्रमाणे भागीदारी संस्थेला देखील एक विशिष्ट तारखेला आपल्या व्यवसायाचे वित्तीय स्थिती जाणून घेण्यासाठी अंतिम खाते तयार करावे लागतात. अंतिम खाते तयार करणे या लेखांकनाचा शेवटचा टप्पा आहे. लेखांकनाच्या विभागीय टप्पेही पुढील प्रमाणे असतात. तर आपण मागील वर्षी एकल स्वामित्व व्यवसाय शिकले. त्या एकल स्वामित्व व्यवसायाच्या अंतिम खात्यामध्ये सुद्धा आपण अंतिम खाते बनवत होते. त्याचप्रमाणे भागीदारी संस्थेचे सुद्धा आपण अंतिम खाते बनवत असतो. ते अंतिम खाते वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी बनवले जातात. या अंतिम खाते बनवण्या अगोदर आपण आपल्या संस्थेमध्ये काही कार्य करत असतो. ते कार्याचे टप्पे म्हणजेच सर्वप्रथम आपण रोजकीर्द नोंदी करतो. त्या रोजकीर्द नोंदणी झाल्यानंतर त्या रोजकीर्द नोंदणीच्या आधारे आपण खतावणी म्हणजेच खाते तयार करतो. त्यानंतर त्या खतावणीच्या शिल्लकीच्या आधारावर आपण 23 पत्रकं तयार करतो. त्या 23 पत्रकाच्या आधारावर आपण अंतिम खाती तयार करतो. हे आता अंतिम खाती तयार कसे केले जातात, आता या अंतिम खात्याची गरज काय, हे सगळं आपण आज या टॉपिकमध्ये बघणार आहोत. अंतिम खाती बनवण्यासाठी आपण तीन खाते तयार करत असतो. त्यातलं पहिलं म्हणजे व्यापार खाते, दुसरं म्हणजे नफा तोटा खाते, तिसरं म्हणजे ताळेबंद. आता 3 खाते तयार करण्याची आपण एक न्यू ट्रिक बघणार आहोत, जे की तुम्ही फार कमी जागेवर ऐकली असेल किंवा ऐकली सुद्धा नसेल. या ट्रिक काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओला बघा. चला तर मग पहिले आपण अंतिम खाती तयार करण्याची आवश्यकता काय आहे ते बघूया. का आवश्यकता आहे अंतिम खाती तयार करण्याची ते आपण आता बघूया. खालील विविध कारणासाठी अंतिम खाती तयार केली जातात. त्यातलं पहिलं कारण म्हणजे व्यवसायातील ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा जाणून घेण्यासाठी. आता आपण व्यवसाय करत आहोत. भागीदारी संस्था एक प्रकारचा व्यवसाय आहे. ते व्यवसाय करत असताना संस्थेला नफा किंवा तोटा काही होऊ शकतो. तर नफा तोटा शोधून काढण्यासाठी आपण अंतिम खाते तयार करत असतो. व्यवसायातील शुद्ध नफा किंवा शुद्ध तोटा शोधून काढण्यासाठी. आता पहिले ढोबळ नफा म्हणजे व्यापार खात्यावरून आपल्याला ढोबळ नफा भेटतो. त्याचप्रमाणे नफा तोटा खात्यावरून आपल्याला शुद्ध नफा भेटतो. तर त्या ढोबळ नफा आणि शुद्ध नफा जाणून घेण्यासाठी आपण हे दोन्ही खाते बनवत असतो. त्यानंतर तिसरं आवश्यकता आहे आर्थिक वर्षाच्या शेवटी व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी. म्हणजे हे अंतिम खाते व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी आहे हे सुद्धा सांगतात. म्हणजे व्यवसायाकडे असलेले कर्ज, त्याच्याकडे असलेली देयता, त्याच्याकडे असलेली संपत्ती, त्याच्याकडे असलेले सगळे संपत्ती व देयत्यांचे विवरण आपण यामध्ये तयार करत असतो. म्हणजे एकूण आपल्याला त्या संस्थेची आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी अंतिम खाते तयार करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे धनको आणि ऋणकोंची रक्कम शोधून काढणे. म्हणजे त्या खात्यावरून आपल्याला हे कळते की आपल्याकडे धनकोंकडून किती रुपये घ्यायचे आहे, तसेच धनकोला किती रुपये द्यायचे आहे, तसेच ऋणकोकडून आपल्याला किती रुपये प्राप्त होणार आहे हे सुद्धा या खात्यावरून आपल्याला माहिती पडते. त्याचप्रमाणे भविष्यकालीन नियोजनासाठी विभागीय वित्तीय विवरण तयार करणे. म्हणजेच आपल्याला आपल्या संस्थेची आर्थिक स्थिती माहीत पडल्यानंतर
भविष्यामध्ये त्या आर्थिक स्थिती आणखीन मजबूत करणे, किंवा समजा आर्थिक स्थिती चांगली नसेल तर त्या आर्थिक स्थितीला चांगल्या कशा प्रकारे करता येईल ते सगळं जाणून घेण्यासाठी पण या वित्तीय विवरणे म्हणजेच या वित्तीय विवरणे आपल्या खूप कामी पडतात. अंतिम खाते खूप कामी पडतात. सहावी आवश्यकता आहे व्यवसायातील निधीची स्रोत व त्याचा उपयोग जाणून घेण्यासाठी. व्यवसायामध्ये कुठून निधी येत आहे, कोणत्या कोणत्या मार्गाने निधी येत आहे, किती प्रमाणात कर्जाऊ निधी येत आहे, किती प्रमाणात मालकीचा निधी येत आहे हे जाणून घेण्यासाठी, तसेच ते निधीचा उपयोग आपण कुठे कुठे करता, किती प्रमाणात कुठे कुठे ते पैसे गुंतविता, त्या गुंतवण्यातून आपल्याला नफा होत आहे का तोटा होत आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण अंतिम खाती या वित्तीय विवरणे तयार करत असतो. आणखीन एक वैशिष्ट्य आहे भागीदारांच्या पुनर्रचनेच्या वेळी लेखांकीय मूल्याची मूल्य ठरविणे. म्हणजेच भागीदारी संस्थेची समजा पुनर्निर्मिती करण्याची वेळ आली, म्हणजेच एखादी भागीदाराचा मृत्यू झाला तेव्हा, एखादी भागीदार समजा प्रवेश घेतला तेव्हा, असं करत असताना जेव्हा भागीदारीची आपण पुनर्रचना करतो त्यावेळी संस्थेने कशा प्रकारे त्या संस्थेची पुनर्निर्मिती करावी याची सुद्धा कल्पना आपल्याला अंतिम खात्यामधून भेटत असते. संस्थेच्या आयकराची विक्री कराची गणना करणे, म्हणजे आपल्याला अंतिम खात्यावरून हे लक्षात येते की आपली एकूण विक्री किती, आपल्याला एकूण उत्पन्न किती झालं, आपल्याला नफा किती झाला, आपण विक्री किती केली, हे सगळं आपल्याला अंतिम खात्यावरून निश्चित आपल्याला माहिती पडते. ते माहिती पडल्यामुळे आपल्याला आयकर भरण्यास, विक्री कर भरण्यास सोपे जाते. म्हणून सुद्धा अंतिम खाती तयार केली जातात. आता भागीदाराचे अंतिम खाती हे 3 प्रकारचे असतात. एक व्यापार खाते, दुसरा नफा तोटा खाते, तिसरा ताळेबंद. त्यातला पहिला खाते म्हणजे व्यापार खाते, याची आपण आता प्रस्तावना बघूया. चला तर मग व्यापार खात्याची प्रस्तावना. व्यापार खाते हे एक नामदारी खाते आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे MCQ रिकामी जागा अशा ठिकाणी हे विचारले जाऊ शकते. व्यापार खाते हे ब्लँक खाते आहे. व्यापार खाते कोणते खाते आहे? नामदारी खाते आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. एका आर्थिक वर्षात व्यवसायाला ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा किती झाला ते शोधून काढण्याकरिता व्यापार खाते व्यापारी संस्था तयार करतात. आता व्यवसाय म्हटलं की एक तर आपल्याला नफा होईल किंवा तोटा होईल. त्या नफा तोटापैकी पहिले ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा हे शोधून काढण्यासाठी व्यापारी संस्था व्यापार खाते तयार करतात. म्हणजेच गैरव्यापारी संस्था हे व्यापार खाते तयार करत नाही. व्यापार खाते हे फक्त आणि फक्त व्यापारी संस्थाच तयार करत असतात. आणखीन व्यापार खात्याची बाजूची सर्व प्रत्यक्ष खर्च तर जमा बाजूला उत्पन्न नोंदविले जातात. व्यापार खात्याला 2 बाजू असतात, एक नावे बाजू, आणखीन एक जमा बाजू. नावे बाजूला आपण सगळे प्रत्यक्ष खर्च नोंदवित असतो, आणखीन जमा बाजूला सर्व प्रत्यक्ष उत्पन्न नोंदवित असतो. आता प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष उत्पन्न कोणते आहे ते सगळे आपण फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. आता विक्री, खरेदी, तसं खूप सारे प्रत्यक्ष खर्च, प्रत्यक्ष उत्पन्नाचे पदं आहे. ते सगळे पदं कोणकोणते आहेत ते सगळे आपण फॉर्मॅटमध्ये बघणार आहोत. जर व्यापार खात्याची जमा बाजूची बेरीज नावे बाजूच्या बेरीजपेक्षा जास्त असेल तर त्यावेळी ढोबळ नफा होतो. ज्यावेळी व्यापार खात्याची जमा बाजूची बेरीज हे नावे बाजूच्या बेरीजपेक्षा जास्त असते, म्हणजेच हे बाजू जास्त असते, त्यावेळी संस्थेला ढोबळ नफा झाला हे माहिती पडते. व त्याच्या उलट जेव्हा वेळी व्यापार खात्याची नावे बाजूची टोटल जास्त असते, जमा बाजूची कमी असते, त्यावेळी संस्थेला ढोबळ तोटा झाला हे माहिती पडते. चला तर मग आता आपण व्यापार खात्याचा फॉर्मॅट बघूया. आपल्याला व्यापार खाते सोडवण्यासाठी हे 2 पदे व्यापार खाते ज्यावेळी आपण तयार करणार त्यावेळी आपल्याला
हे 2 पदं लक्षात ठेवायचे. व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला जेवढे पद येणार तर तेवढ्या पदाला आपण T1 असे म्हणणार. आणखीन व्यापार खात्याच्या जमा बाजूला जेवढे पद येणार त्याला आपण T2 असे म्हणणार. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे 2 जी नावं आहे हे आपल्याला अंतिम खाती जेव्हा सोडवणार आपण प्रत्यक्ष उदाहरणामध्ये त्यावेळी कामी येणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा की आपण व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला T1 असे म्हणतो, आणखीन व्यापार खात्याच्या जमा बाजूला T2 असे म्हणतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला कोणकोणते पदे येतात हे सगळे आपण बघूया. व्यापार खात्याच्या डाव्या बाजूला सगळे प्रत्यक्ष खर्च येतात. आता प्रत्यक्ष खर्च सगळ्यात प्रथम याच्यात पहिले येणार प्रारंभन स्कंध, खरेदी. आता खरेदी वजा खरेदी परत म्हणजे संस्थेने किती मालांची खरेदी केली त्याच्यातून खरेदी केलेल्या मालाला किती प्रमाणात परत केलं ते. हे खरेदीमधून खरेदी परत माहिती केल्यास आपल्याला प्रत्यक्ष किती खरेदी आहे ते निघते. त्यानंतर खरेदीवरील वाहतूक खर्च, गाडी भाडे, नंतर गोदी भाडे, त्यानंतर सीमा शुल्क, मजुरी, त्यानंतर इथं मजुरी डबल झालं आहे. त्यानंतर उत्पन्न मजुरी व वेतन. इथं तुम्ही लक्षात ठेवा हे काय मजुरी व वेतन, आयात शुल्क, कोळसा, गॅस, इंधन, पाणी, अधिकार शुल्क, प्राथमिक संवेष्टन शुल्क, त्यानंतर कारखाना प्रकाश व ऊर्जा, कारखाना भाडे, कारखाना विमा, कारखाना व्यवसायाचे पगार, वेतन, ढोबळ नफा. तर याच्यामध्ये तुम्ही जसे काय बघितले आहे यामध्ये सर्वेच्या सर्वे हे खर्चाचे पद आहे. आणि या खर्चामध्ये जेवढीही खर्च आहे ते प्रत्यक्ष खर्च आहे, म्हणजेच उत्पन्न कार्यामध्ये केले जाणारे खर्च आहे. यातले सर्व खर्च हे उत्पन्न कार्य करत असल्यावेळी होणारे खर्च आहे. म्हणजेच ते कच्च्या मालाला ठेवण्यासाठी कारखान्याचे सर्व खर्च आहे, ते कच्चा माल आणण्यासाठी आयात व्यय, आयात खर्च, असं तसं सर्व हे प्रत्यक्ष खर्चामध्ये मोडले जाते. प्रत्यक्ष खर्चाचे आता तुम्ही हे सगळे पद लर्न करून घ्या. कोणते पद कुठे लिहून आहे ते सर्व तुम्ही लर्न करून घ्या. ते लर्न केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. तुम्ही एक तर अशी लक्षात ठेवू शकता का सर्व प्रत्यक्ष खर्च कोणकोणते आहे. प्रत्यक्ष खर्च. आता त्यानंतर आपण जमा बाजूला कोणकोणते पद आहेत ते बघणार. जमा बाजूचे पद म्हणजे प्रत्यक्ष उत्पन्नाचे पद. आता प्रत्यक्ष उत्पन्न म्हणजे सर्वात महत्त्वाचं उत्पन्नाचं पद म्हणजे विक्री. विक्रीमधून विक्री परत मायनस म्हणजे एक तर हे विक्रीमधून विक्री परत वजा केलं की शुद्ध विक्री माहिती पडते. त्यानंतर आगीमुळे जळलेला माल, चोरी गेलेला माल, नुकसान म्हणून नमुना म्हणून मोफत वाटलेला माल, त्यानंतर अपघातामुळे नुकसान झालेला माल, भागीदारीने स्वतःच्या वैयक्तिक उपयोगासाठी उचललेला माल. म्हणजेच यामध्ये विक्री व कोणतेही नुकसान झाले मालाचे ते सर्व पद, नुकसानीचे सगळे पद मालाचे यामध्ये नोंदविले जातात. नुकसानीचे सगळे पद. त्यानंतर उपयोगिताकरिता उचल केलेले माल, नंतर वर्षभराचे शिल्लक माल, सवरण स्कंद आणि ढोबळ तोटा. आता ढोबळ नफा आणखीन ढोबळ तोटा हे तुम्हाला तर एक्सप्लेन केलंच आहे मी, तरी पण इकडं पुन्हा ढोबळ तोटा केव्हा होते ज्यावेळी नावे बाजूची बेरीज हे जमा बाजूच्या बेरजेपेक्षा जास्त असते. म्हणजे नावे बाजूची बेरीज जास्त, जमा बाजूची बेरीज कमी, त्यावेळी होते ढोबळ तोटा. आणखीन त्याच्या उलट ज्यावेळी जमा बाजूची बेरीज ही जास्त असते नावे बाजूच्या बेरजेपेक्षा त्यावेळी होते ढोबळ नफा. चला तुम्हाला आजचं टॉपिक समजलं असेल याचं मी आशा